नमस्कार. आज आपण नाश्त्याचा एक भन्नाट प्रकार म्हणजे कुरकुरीत असा पेपर डोसा बनवून घेणार आहोत, जो सगळ्यांनाच आवडतो आणि हा स्पेशली खाण्यासाठी आपण कधीतरी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जात असतो. तर हा पेपर डोसा आज आपण घरच्या घरी रेशनच्या तांदळापासून बनवलेला आहे. याचं टेक्स्चर पहा, खूप मस्त असा कलर आलेला आहे. रेशनच्या तांदळापासून मस्त कुरकुरीत असा हा पेपर डोसा आपण बनवून घेतलेला आहे, सोबत नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी. तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून बनवून घेणार आहोत. तर डोशाचं बॅटर कसं बनवायचं ते देखील आपण काळजीपूर्वक पाहून घेऊया. एका मोठ्या बाउलमध्ये 4 वाटी भरून रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 4 वाटी तांदळासाठी त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर आपण मेथी दाणे घालून घेतलेत. मेथी घातल्यामुळे खूप छान खमंग अशी डोस्याला चव येते. मग यापासून तुम्ही इडली, डोसा, आप्पे काहीही बनवू शकता. आता हे जे मिश्रण होतं मी 3दा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पाणी घालून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपण झाकण ठेवून 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. आता हे सर्व काम मी दुपारी करून घेतलं होतं आणि आता याची वाटण्याची वेळ झालेली आहे, म्हणजे दळून घेण्याची वेळ झालेली आहे. तर रात्रीचे जवळपास 9:30 झालेले आहेत. तर आता हे मिश्रण आपण थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यामध्ये चमचाभर आपल्याला भात घालून घ्यायचा आहे. छान असं बारीकसर दळून घ्यायचं आहे. कुठेही आपल्याला रवाळ हे मिश्रण असता कामा नये आणि दळून घेतलेलं मिश्रण आपण अशाच पद्धतीने एका बाउलमध्ये किंवा एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे, हे सर्व मिश्रण दळत असताना मी वाटीभर भात शिजलेला घातलेला आहे. आता यामध्ये साधं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये मी साधंच पाणी घालून घेतलेले, कुठेही डाळ तांदळाचं भिजलेलं पाणी जे शिल्लक राहिलं होतं ते आपण घालून घेतलेलं नाही. साधं पाणी घालून व्यवस्थित याला 3 ते 4 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाची कन्सिस्टन्सी जास्त दाटसर न ठेवता सैलसरच ठेवायची आहे. आता इथे मी चमच्याने दाखवत आहे. तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी जर तुम्ही ठेवली तर मिश्रण खूप छान असं जाळीदार बनून तयार होतं दुसऱ्या दिवशी. आता हे तयार झालेलं आहे, याला झाकण लावून ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी आता आपण हा डबा उघडून घेणार आहोत. मिश्रण आपण पाहून घेऊया. मस्त डब्बा भरून असं हे मिश्रण छान असं फर्मंट झालेलं आहे. चमच्याने आपण पाहून घेऊया. मस्त हलकं फुलकं जाळीदार असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणखीन थोडा वेळ जर मी 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण असंच ठेवलं असतं तर कदाचित डब्याच्या खाली हे मिश्रण गेलं असतं. तर आता हे मिश्रण आपण या मिश्रणापासून आपण डोसे, आप्पे, इडली बनवू शकतो. या मिश्रणाच्या इडल्या खूप कापसासारख्या मऊ लुसलुशीत बनून तयार होतात. तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. तर यामध्ये आपण कुठेही पोहे किंवा उकडे तांदूळ किंवा साबुदाणा याचा वापर केलेला नाही. आता यातीलच मी थोडंसं मिश्रण या कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालून हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. चटणी बनवून घेऊया. तर हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस सहज ठेवू शकता. तर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी ओला नारळ घेतलेला आहे, मूठभर फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, थोडंसं स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता आपल्या आवडीनुसार तिखट कसं लागतं त्यानुसार हिरवी मिरची घालून, चवीनुसार मीठ घालून, थोडंसं पाणी घालून ही चटणी आपण दळून घेतलेली आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी दाटसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून हे मिश्रण सैलसर करू शकता, म्हणजे चटणी सैलसर करू शकता. फोडणी घालून घेऊया. गरम तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालून घेतलेली आहे. खमंग असं तडतडल्यानंतर ही फोडणी आपण या चटणीवर घालून घेणार आहोत आणि आता ही फोडणी या चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर या पद्धतीची चटणी तुम्ही बनवून बघा. मस्त चविष्ट अशी ही इडली, डोसा, आप्पे यासोबत तुम्ही खाऊ शकता आणि मस्त ही अशी चटणी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बनवून तयार मिळते आपल्याला. तर अशा पद्धतीची चटणी तुम्ही एकदा घरी बनवून बघा. चटणी तयार झालेली आहे. आता आपण डोसे बनवून घेऊया. डोसे बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. तर आता यावर आपण 1 चमचाभर मिश्रण घालून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने अलगदपणे चमच्याने गोलाकार पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. तर जर तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर तुम्ही वाटीच्या सहाय्याने देखील हे मिश्रण छान असं पसरवून घेऊ शकता. आता या नॉनस्टिक तव्यावरती मी आधी 4 ते 5 डोसे बनवून घेतले होते आणि टिफिनला दिले होते. तर आता बघा हा डोसा छान असा खालून भाजला पाहिजे. यावर आता आपण तूप, तेल किंवा बटर लावून घेणार आहोत. इथे मी तेलच लावून घेतलेले आहे. छान असं पसरवून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हा डोसा खालून सोनेरी होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत.
मध्यम आचेवरती 2 ते 2.5 मिनिटांमध्ये हा डोसा बघा अशा पद्धतीने छान असा सोनेरी रंगावरती खालच्या बाजूने तयार झालेला आहे। एका कालथ्याच्या सहाय्याने याच्या आपण किनारी सोडवून घेणार आहोत। लगेचच हा डोसा सुटतो आणि या पॅनला आपण कुठेही तेल वगैरे देखील लावून घेतलेलं नाही। डोस्यावर आपण थोडंसं तेल घालून घेतलं होतं। आता हा डोसा बघा बनून तयार आहे। मस्त कुरकुरीत पातळ असा हा डोसा बनून तयार होतो। तर खाण्यासाठी पेपर डोसा तयार आहे। रेशनच्या तांदळापासून बनवलेला, सोबतच नारळाची चटणी, बटाट्याची भाजी। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।